नमस्कार गाईस. आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक असल्यामुळं आम्ही सर्व मित्र आमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालोय. तुम्ही पण जावा, 100% मतदान करा, मतदान वाया घालवू नका. मतदान हा आपला हक्क आहे, तो निभावला पाहिजे. अभिषेक बरोबर ना? हो हो एकदम बरोबर. चला तर मतदानाचा हक्क आपण निभावलेला आहे, मतदान केलंय. आय होप की सगळ्यांनी पण मतदान केलं असेल. केलं नसेल तर मतदान 100% करत जावा. आपला हक्क आहे तो निभवत जावा. तरुण पिढी राजकारणात पडती, चांगल्या एका तरुण पिढीला प्रोत्साहन देऊन वर घ्या. राजकारण करू नका, समाजकारण करणाऱ्यांनाच मतदान करा. माझ्या ब्लॉकमधून सांगतो. आमची मनी बघा, हिला पण काश मतदानाचा हक्क असता त्यानं बोक्याला काय कावं मतदान केलंच नसतं का, आता बोक्याला मारतो सारखा म्हणून. चला बघू आजचं नियोजन. निवांत बसलेलो, झोप बीप झाली, बँडच वाजायला लागले. नंतर डोक्यात आलं भाव्या आमच्या मित्राचं लग्न आहे आज. आज काय टिळा आहे तुम्हाला दाखवतात. आज एन्जॉय असतो गावाकडं. टिळा म्हणजे काय, नवर देवाला आदल्या दिवशी देवाला पाया पाडण्यासाठी घराच्या बाहेर काढणं. आता प्रत्येक गावातल्या देवळात जाऊन पाय पाडायचं असते. आता मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. तुम्ही बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. आलोय आपण सगळी, नाचायचं आता, राडा करायला दाखवू. पुन्हा श्यामा गोड दिसते. हा, बॅडवाली जरा शांत बसलेत आम्ही आल्यामुळं. आमच्या आगमनासाठी शांत बसले.
झालाय एकदम डान्स वगैरे लय दिवसानंतर नाचलोय. आता म्हणाल गाडी काढून कुठे निघाला, आपलं काम केलं पाहिजे. आज आहे रातची लाईट भिजवायला जायचंय. चला तुम्हाला दाखवतो रातचा सीन. कसा आहे पूर्ण अंधार. अहो इकडे सगळे आता डुकरन बिकर काय, तरी पण आता भिजवायचं म्हणजे पाणी डायरेक्ट सोडून द्यायचं कांद्यात. रेन पाईप लावली आहे. आता असा अंधारात जावं लागते. काय टॉर्च वगैरे काय आणले नाही बघा. गाडीच्या लाईटीवर चालवायला लागणार आहे सगळं. असं ज्वारीतनं अंधारात बाबा जावं लागतंय. कसं हे तर फोडून काय येईल नाही येईल तो आता शेवटी नशिबाचा खेळ. कशी आता ही अशी ज्वारी आमच्या विहिरीला आतमध्ये जावं लागते. असं ज्वारीतनं हाय तुम्ही माझ्यावर त्यामुळे मी नाही बेत. दाखवतोय आता तुम्हाला. आलो बघा विहिरीपाशी आपल्या. तर रात्रीचं तुम्हाला काय दिसणार नाही विहीर दिसली का. भूत बित असते तर सगळे, तरी पण यावं लागतं. या असं असतं. हे स्टार्टर म्हणते त्याला. ह्याला स्टार्टरला असं वर पाडायचं की त्या ॲटोमध्ये लाईट येईल. आली का. आता ही लाईट 1 मिनिटानं ना ॲटो पडतो खाटकावर. मग ऑटोमॅटिक आपल्या विहिरीतनं पाणी येणार खोकला लावायला. खोकडं उघडतेच काय बुधबीत घुसलं काय खोकड्या. अवघड काम आहे बाबा. बसले आता पाणी येईल डायरेक्ट वावरातच. कॉक बी खाय चालू सगळं ओके. इथं असं कॉक बी फिरवी असते. सेटिंग लय वाईट आहे. वारं पण असलं भारी सुटलं या. उन्हाळा चालू झाला काय आत्ता शिवाय जाणवायला लागलं आता मला. आत्ता व्हायचं गारठा कमी झालाय. चला तुम्हाला दाखवतो होतं खाली डायरेक्ट कसं पाणी सोडायचं ते. कसा आहे उन्हाळ्यात पावसाळा. आमची अशी सेटिंग लावली आहे कांद्याला. पूर्ण रेन पाईप टाकली आहे. खतरनाक दिसतंय ना. लय भारी दिसते. आता या अर्धा 1 तास मस्तपैकी चालवायचं आणि मग घरी जायचं. मस्त आहे ना. इथं तर इंद्रधनुष्य दिसायला लागले रात्रीचं. चला तर गाईच आयो भिजलो मी तर. दिसा नाही येतला का. चला तर मग झाला आपला दिवस संपला. भेटू उद्याच्या ब्लॉकला. बाय बाय गुड नाईट.